ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला औषधं देताना त्या व्यक्तीची प्रकृती काय आहे, त्याची स्वतःची ताकद किती आहे, त्या व्यक्तीचं वय किती आहे, या सगळ्याचा विचार करून औषधं द्यायला लागतात. त्याचप्रमाणे योगाभ्यास करताना किंवा योगासनं करतानासुद्धा त्या व्यक्तीची ताकद किती आहे, त्याला कोणते मोठे आजार आहेत का, त्याची काही ऑपरेशन्स झालेली आहेत का, त्या व्यक्तीचं वय किती आहे, कोणत्या ऋतूमध्ये तो व्यक्ती व्यायाम करतो आहे, त्या व्यक्तीचं दिवसभराचं कामकाज कसं असतो, तो शारीरिक काम जास्त करतो की बौद्धिक काम जास्त करतो, दिवसभर एसीमध्ये बसून असतो की त्याला सतत उन्हातान्हातून टू व्हीलरवरून फिरावं लागतं. या सगळ्यांचा विचार करून त्यानुसार योगाभ्यासाचं स्वरूप बदलावं लागतं. गरोदर अवस्थेमध्ये सुद्धा काही विशिष्ट आसनं टाळायला लागतात. मासिक स्त्राव सुरू असताना काही आसनं करून चालत नाहीत. एखाद्याला जन्मापासून शारीरिक व्यंग आहे, एकात एक कॉम्प्लिकेशन्स झालेले काही किचकट चिवट आजार आहेत, जिथं ऑपरेशन्स हा एकमेव पर्याय आहे असे काही आजार आहेत किंवा काही अनुवंशिक आजार आहेत, यामध्ये फक्त योगाभ्यासानं पूर्ण उपचार होणं थोडं अवघड असतं. त्याचप्रमाणे इतरही काही आजार आहेत ज्याची औषधं आपण यापूर्वीच सुरू केलेली आहेत आणि शरीराला त्या औषधांची अगदी सवय लागलेली आहे. असे आजार असताना आपल्याला योगाभ्यासासोबत ती औषधंसुद्धा काही दिवस सुरू ठेवायलाच लागतात. योगाभ्यासासाठी सुद्धा एक ठराविक प्रकारचा फिजिकल फिटनेस आवश्यक असतो. हार्ट संबंधित काही ऑपरेशन्स, कानाची डोळ्यांची काही ऑपरेशन्स झाली असतील, पाठीच्या मणक्यांची ऑपरेशन्स किंवा मानेचं ऑपरेशन झालं असेल तर साधारण 2 महिने काही आसनं टाळायला लागतात. म्हणूनच योगाभ्यास योग शिक्षकाकडनं समजून घ्यावा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच सुरू करावा.